पाठवले म्हणून सारखं शैतान शैतान म्हणू नका. हे संकट आहे, त्या संकटासोबत लढायला आपल्याला शिकायचं. होय, शैतान असलवी आपल्या सगळ्या गोष्टीच्या माग, आपल्या सुनेच्या माग सुद्धा शैतान लपतो, पोराच्या माग सुद्धा शैतान लपतो, आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये रोगामध्ये सुद्धा शैतान लपतो. पण शैतान देवाला विचारल्याशिवाय काही करत नाही. योगाचं तुम्ही वाचन बघा. योगाचं सगळं गेलं, योगाला सगळं बर्बाद केलं, पण देवाला विचारल्याशिवाय नाही. शैतान म्हणला हे धन दौलत आरोग्य, देव म्हणला त्याच्या आरोग्याला हात लाव, त्याला काय करायचं ते कर, पण त्याचा आत्म्याला मारायचं नाही, त्याचा मारून टाकायचं नाही. मी तुला संधी दिली आहे योगाच्या बाबतीत. त्याला काय झाडाझडती घ्यायचे तू घे, त्याला काय त्रास द्यायचा ती दे, त्याचे तरुण लेकरं मेले योगाचे. पण देवाने एक वॉर्निंग शैतानाला सांगितली होती की माझ्या योबाला हात लावायचा नाही, म्हणजे त्याच्या आत्म्याला मारायचं नाही. होय, तू थोडं दे, त्याला गाठी दे, तिला जेवण देऊ नको, तिला काम देऊ नको, एकटं पाड, पण तिला मारायचं नाही. देव तुम्हाला अशा दरीमधून का आणतो? कधी कधी आपल्याला वाटते माझी दरी अशी काय, माझ्या बहिणीची बघा तिकडं फलाटची फलाटी घ्यायची, माझी दरी असली कशी आहे. मग तो कधी आपण विचार येतात, अरे ते फलाटनं तुमचा बंगला देव देणार आहे तुम्हाला. म्हणजे मला